हे ऑनलाईन होणार आहे आणि त्यासाठी विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करावं, कारण प्रत्येक खेळाडूची अपडेट आपल्याला ठेवावी लागणार आहे. पॉइंट टेबल हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला विनंती आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रारंभिक जोडीमध्ये सोबतीला मोहाटचे राहुल धनावडे बॅटिंगसाठी आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती, परंतु एका बाजूला करंडी गावचे एक प्रतिभावंत ऑलराऊंडर गोलंदाजी मार्कवरती विजय चव्हाण यांनी षटक क्रमांक पहिला आपल्या हाती घेतलेला आहे. मॅचला होते सुरुवात. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चा पहिला बॉल प्रगतीपथावरती येत आहे. गेली कित्येक दिवस या स्पर्धेची आपण वाट पाहत होतो, खेळाडू वाट पाहत होते आणि अखेरकार ती स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग, सातारा जिल्हा तालुका जावली आणि या जावली तालुक्यामध्ये असणारा दक्षिण जावलीचा जो परिसर आहे, वेदना काठची गावं, काही गावं डोंगराच्या पायथ्याशी, काही गावं डोंगर माथ्यावरती, असा असणारा दक्षिण जावलीचा परिसर आहे. आणि दक्षिण जावली मध्ये असणाऱ्या प्रसिद्ध गोष्टी, तीर्थक्षेत्रासाठी आई काळेश्वरी प्रसिद्ध आहे, पाबळ हा तो धबधबा आहे, म्हणजे अशा काही असणाऱ्या गोष्टी म्हणजे दक्षिण जावलीचा जो परिसर आहे. आणि त्याच परिसरातले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मॅचच्या सुरुवात दोन्ही संघांना आपण देऊया. मॅचसाठी भरभरून शुभेच्छा. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. चला मित्रांनो, अधिकचा वेळ आता घेऊ नका, आपण घाई करा. प्रत्येकाला नियमाचं काटेकोरपणे पालन करावं लागेल. षटक क्रमांक 1ला सुरुवात. विजय चव्हाण करंडी यांच्या हाती आहे बॉल. पहिला बॉल प्रगतीपथावरती. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये पिंपरी गावचा एक प्रतिभावंत आक्रमक फलंदाज, ज्याने अंडरम क्रिकेट दणानून सोडलेला आहे, अभि शिंदे. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये पहिला बॉल. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा पहिल्याच बॉलला मनगटी झटका दिलाय. फक्त एकच धावेचा फटका आहे, परंतु टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल अभि शिंदे यांनी कलात्मकतेने त्याला वळवलं. ही लकब आहे अभि शिंदे यांच्या बॅटिंगची. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणाऱ्या बॉलला फक्त दिशा दिली आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे केलेला स्कोर बोर्डचा श्री गणेशा. पहिली धाव धावफलकावरती. विजय चव्हाण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरतून. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अभि शिंदेने काय केले, एक पाय पुढे काढला. आडव्या बॅटने मैदानाच्या डाव्या बाजूला फटका खेळायला गेले, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट आला. वेळेची अचूकता हा फार महत्वाचा घटक आहे. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट, वेळेची अचूकता तुम्हाला साधावी लागते. सोडून दिलाय बॉल. दिशा पाहावी लागेल. पंच सांगतील की हा दिशाहीन बॉल आहे, हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. विजय चव्हाण यांना. विजय चव्हाण हे असे खेळाडू आहे ज्यांनी एक काळ कासपठारचं क्रिकेट दरानून सोडलं. आक्रमण केलंय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का, लांबी पाहावी लागेल. आणि अखेरकार या स्पर्धेचा पहिला षटकार
पिंपरी गावच्या अभि शिंदे यांच्या बॅट मधून आलेला आहे. बॉलने घेतली भरारी. अभि शिंदे यांचा फटका होता भारी आणि या स्पर्धेतला हा मोठा फटका आलाय. पहिला बॉल सीमारेषा पार येतोय तो षटकार. हा पहिला षटकार आलेला आहे मित्रांनो. आयपीएलचा पहिला षटकार ब्रॅडन मॅकलम यांनी मारला होता आणि पर्व क्रमांक 3चा आता कुणी मारलाय तर पिंपरी गावच्या अभि शिंदे. आयपीएलचा आपण आढावा घेतला परंतु दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चा पहिला षटकार आलाय पिंपरी गावाकडून. खेळाडूचं नाव आहे अभि शिंदे. सोडून दिलाय बॉल, वेगाने टाकलाय. पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. विजय चव्हाण एक चांगले ऑलराऊंडर आहेत. या हंगामाला चांगल्या फॉर्म मध्ये आहेत परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. टप्प्यावरती ताबा ठेवावा लागेल. कमी गतीचा बॉल परंतु उजव्या स्पीडच्या बाहेर आहे. हा एक प्रभावशाली बॉल आहे. डॉट आलाय. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. पुन्हा एकदा आपण मनपूर्वक आभार मानूया. ज्ञानेश्वरी दळवी साहेबांचं मनपूर्वक आपण आभार मानूया. या उद्घाटन समारंभासाठी त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभली. बाबाराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर संचालक चंद्रकांत वेंदे यांचे मनपूर्वक आपण आभार मानूया. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाची आपण सर्वांनी शोभा वाढवली त्यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. परंतु एका बाजूला मैदानाच्या आत मॅच स्ट्रायकर एंडला अभि शिंदे यांनी तळ ठोकला परंतु आता लोअर फुलटॉसचा बॉल स्ट्राईक रोटेट केलं होतं आणि राहुल धनावडे यांना स्ट्राईक वरती आणलं होतं. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर हो सहजरित्या केला गेलेला आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. एका धावेचं रूपांतर या जोडीने दुहेरीमध्ये केलं आणि धावसंख्या आहे 12 धावा बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम तन्मय टायटन्स या टीमने या धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. चला एका षटकासाठी फक्त तुमच्याकडे वेळ किती आहे मित्रांनो तर तो फक्त अवघ्या 5 मिनिटाचा आहे. 12 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत आणि जर आपण असं केलं नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल आणि त्यासाठी विनंती आहे कारण आज उशीर झालेला आहे. जो सामना 9 वाजता सुरू होणार होता तो सामना फार उशिरा सुरू झालाय. 10:47 हा पहिला बॉल टाकला गेलेला आहे आणि त्यासाठी विनंती आहे की आपण थोडेसे उशिरा आहोत आणि कुठेतरी वेळेची बचत आपल्याला आजच्या दिवसामध्ये करावी लागेल. 10 सामने आहेत. ओव्हर नंबर 2 साठी आता गोलंदाजी मार्गवरती जयेश यांना प्रविष्ट केलेला आहे पर्व क्रमांक 3 आणि ओव्हर नंबर 2 साठी दळवी हो मात्याचे जयेश दळवी गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. स्ट्रायकर एंडला अभि शिंदे तयार होतील. धावसंख्या आहे 12. प्रथम बॅटिंग करताना तन्मय टायटन्स या टीमने या धावा कुठलेल्या आहेत. चला मित्रांनो वेळ तुम्हाला घेता येणार नाही. एक षटक 5 मिनिटांचा कालावधी. वेगाने टाकलेला बॉल आणि हा व्हाईट बॉल आहे. पंचाने सांगितलं की डावीशी सोडून चाललेला बॉल आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. निश्चित जयेश दळवी वेगावरती स्वार झालेले आहेत परंतु दिशेवरती नियंत्रण त्यांना ठेवावं लागेल. म्हणजे या गोष्टींची सांगड मैदानाच्या आतमध्ये घालावी लागेल. पहिली मॅच आहे. स्ट्रायकर एंडला अभि शिंदे बॅटिंगमध्ये तयार. फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. मिळाला मोका आणि दिला. अभि शिंदे यांनी या बॉलवरती ठोका. सरळ 6 धावेंचा. फुलटॉसला अगदी योग्य न्याय दिलाय. पिंपरी गावच्या अभि शिंदे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि मारलाय मेजवानीवरती ताव. फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवानी आहे आणि त्या मेजवानीचा आस्वाद अभि शिंदे यांनी मैदानाच्या आतमध्ये घेतलाय परंतु टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल, वेगाची दहाक दाखवणारा बॉल डॉट आलाय. म्हणजे अशाच प्रकारचे काही प्रभावशाली बॉल गोलंदाजांना टाकावे लागतील आणि हा तो बॉल होता. या बॉलचा प्रभाव जर तुम्ही पाहिला ना तर टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल होता. मनोबल वाढवणारा जयेश दळवी यांचा हा बॉल वेगाने टाकलाय परंतु त्याला दिशा दिली आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होतोय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 20 बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम तन्मय टायटन्स. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. जयेश दळवी यांनी एक बॉल महागडा टाकला, काही बॉल दिशाहीन टाकले परंतु काही बॉल त्यांनी चांगलेही टाकलेले आहेत. म्हणजे त्याच प्रकारचे पुढचे उर्वरित काही बॉल त्यांना टाकावे लागतील.
षटक क्रमांक 2चा थरार आहे. त्यानंतरची मॅच क्रमांक 2 असणार आहे. शिवश्री 11 आणि एनआर वॉरियर्स यानंतरची मॅच आपली आहे. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉस मध्ये यावं लागेल. त्यासाठी आपण तयारी करा टॉसची. इनिंग ब्रेकमध्ये आपला कंपल्सरी टॉस होईल. ओव्हर नंबर 1 आपण पाहिलं. पंचांची मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी अनुभवी पंच या स्पर्धेला आहेत. षटक क्रमांक 2चा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. तन्मय टायटन्स धावसंख्या आहे 21, 0 गडी बाद आणि पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे टीम श्री दत्त फायटर्स. हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. अद्यापही या टीमला विकेट मिळाली नाहीये आणि त्यासाठी या टीमला प्रयत्न करावे लागतील. परंतु ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. स्ट्रायकर एंडला अभिषेक शिंदे बॅटिंगमध्ये तयार. आपटलेला बॉल, या बॉलची दाहकता पहा. उसळणारा बॉल. पंचाने सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 1 फ्रॉम दी ओव्हर असे पंचाने सांगितलेलं आहे. म्हणजे एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. त्यामुळे आता याची दक्षता गोलंदाजांना घ्यावी लागेल. तिसरं षटक हे येल्लो बॉलने होणार आहे. याची आपण दक्षता घ्या. बरोबर तयार. आपटलेला बॉल, परंतु हा बॉल अगदी डोळ्यांच्या समोरून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. कोणतीही धाव नाहीये. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करताना टीम तन्मय टायटन्स या टीमने बनवलेली आहे धावा 22, 0 गडी बाद. आता तिसरं षटक जे आहे ना ते येल्लो बॉलने या ठिकाणी हाताळलं जाणार आहे. एक वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य आहे. तिसरं षटक हे येल्लो बॉलने हाताळावं लागेल. बाकीची 4 षटकं जी आहेत ते तुम्हाला टी बॉलने हाताळायची आहेत. म्हणजे अशा प्रकारची असणारी टीम मिटिंग बोलवलेली आहे. मित्रांनो 3 षटकानंतर तुम्ही टीम मिटिंग घ्या ती चालेल. परंतु आता रेग्युलर ओव्हरमध्ये आपण वेळ घेऊ नका अशी विनंती आपण करूया. 3 ओव्हर नंतर 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक तुम्हाला दिला जाईल. त्याच्यामुळे तुम्ही पाणी मागवू शकता. परंतु रेग्युलर ओव्हरमध्ये तुम्ही वेळ घेऊ शकत नाही. सर्व खेळाडूंना विनंती की आपण एकत्रित येऊ नका. आणि क्षेत्ररक्षकांना विनंती आहे. टीम श्रीदत्त फायटर्सला विनंती आहे मित्रांनो आपण क्षेत्ररक्षण सजवा. 3 षटकानंतर तुम्ही एकत्रित या टीम मिटिंग घ्या. पाणी मागवा. तुम्हाला दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीगचा स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा 1 मिनिटाचा कालावधी आहे. म्हणजे धोरणात्मक वेळ तुम्हाला ती प्रदान केली जाईल. परंतु तुम्ही रेग्युलर ओव्हरमध्ये वेळ घेऊ नका आणि यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आपण खेळाडूंना करूया. आता येल्लो बॉलचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती वेदांत वेंदे ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. येल्लो बॉलने हे षटक हाताळलं जाईल. धावसंख्या 22, 0 गडी बाद. षटक क्रमांक 2चा खेळ संपला आहे. इथून पुढे आता 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि षटक क्रमांक 3 आता मार्गस्थ आहे. वेदांत वेंदे ओव्हर नंबर 3. वेगाने टाकलेला बॉल टप्पा पडल्यानंतर अंगाला भेटतोय. राहुल धनावडे यांच्या अंगाला भेटणारा बॉल होता. डॉट आलेला आहे आणि येल्लो बॉलने हे जे षटक हाताळलेलं आहे ना पहिला बॉल डॉट टाकलाय. कोणतीही 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आज राहुल धनावडे यांना चांगला खेळ करावा लागेल. क्षमता आहे. स्ट्रायकर एंडला बॅटिंगमध्ये तयार राहुल धनावडे मोहाटचे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. वेगाने बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. आला तो डॉट. मिळणार नाहीये कोणतीही धाव. येल्लो बॉलने जी चर्चा झाली ना की या बॉलवरती जास्तीच्या धावा येऊ शकतील अशी काही चर्चा खेळाडूंमध्ये होती. परंतु आतापर्यंत येल्लो बॉलने जो खेळ आपण पाहिलाय ना तर 2 डॉट आलेले आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. परंतु या जर तरच्या गोष्टी होत्या.
बॉलवर तयार. ही चर्चा होती, प्राथमिक चर्चा जी झाली होती. आक्रमण केलंय आणि ज्याची आपण चर्चा केली, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी मिळाला मोका आणि दिलाय मोहाड गावच्या या फलंदाजाने या बॉलवरती ठोका. राहुल धनावडे बॉल पाठवतात सीमापार. मितील धावा 6. आलाय तो धावसंख्या वाढवणारा तन्मय टायटनसाठी षटकार. धावसंख्या आहे धावफलकावरती 28, 0 गडी बाद. आणि अखेरकार येल्लो बॉलवरती पहिला षटकार मारलाय मोहाड गावच्या राहुल धनावडे यांनी आणि बॉल पाठवलाय सीमापार. उर्वरित शेवटचे काही बॉल प्रगती पदावरती, ज्यांनी सुरुवातीचे काही बॉल चांगले टाकले होते. वेदांत वेंदे पुन्हा तयार. आक्रमण केलं आडव्या बॅटने. बॉल निघाला डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान राहुल धनावडे यांचा टीम तन्मय टायटनसाठी हा होता 6चा लगान. बॉल सीमापार, षटकार. अखेरकार येल्लो बॉलवरती धावा यायला सुरुवात झाली. 2 बॉल श्री दत्त फायटरचे तर 2 बॉल तन्मय टायटनचे. असं म्हणलं काय हरकत नाही, कारण 2 बॉल डॉट होते. 2 बॉलवरती मोठे फटके आलेले आहेत. धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचलेली आहे. वेदांत वेंदे जे कुसुंबीचे आहेत, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. वेग आहे, परंतु त्या वेगाबरोबर काही गोष्टी त्यांना वेगळ्याही कराव्या लागतील. लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि या बॉलच्या पाठीमागे पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे, बॉल पुन्हा टाकावा लागेल. +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे जोडूया आणि स्कोर बोर्डला पण पुढे नेऊया. वाईड +1 अशा 2 धावा. या गोष्टी आज प्रखरतेने तुम्हाला टाळाव्या लागतील. पहिली मॅच तन्मय टायटन्स विपक्ष श्री दत्त फायटर्स आणि या टीमला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. तन्मय टायटन्सने ज्या प्रकारे सुरुवात केली, पहिल्या षटकामध्ये या टीमला 12 मिळाल्या होत्या आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 वरती. त्याचा विचार श्री दत्त फायटर्स या टीमला करावा लागेल. शेवटच्या काही बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॉलर तयार. हा बॉल आता लॉंग ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षक बनतील, प्रेक्षक आणि बॉल देईल सीमारेषा पलीकडे. दस्तक, तडक फडक बेधडक आणि या बॉलवरती फटका आलाय कडक. बॉल चाललाय सीमापार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. आणखी निघालाय तन्मय टायटनसाठी षटकार. सुरुवातीला जे खेळाडू अडकळत खेळत होते, शांत होते, आता त्या खेळाडूंनी आक्रमण केलंय, रौद्र रूप धारण केलंय. त्याच्यामध्ये खास करून राहुल धनावडे काय बॅटिंग केली आहे. सुरुवातीच्या 2 बॉलचा खेळ जर तुम्ही पाहिला ना, तर राहुल धनावडे यांना बांधून ठेवलं होतं, परंतु राहुल धनावडे यांनी आक्रमण केलंय. म्हणजे ही वादळापूर्वीची शांतता होती का? आणि त्यानंतरचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये राहुल धनावडे या नावाचा आपण पाहत आहोत. तब्बल 3 षटकार याच ओव्हरमध्ये मारलेले आहेत. शेवटचे काही बॉल. वेदांत वेंदे तयार. हा बॉल चांगला टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. येल्लो बॉलचं षटक या ठिकाणी समाप्त होतं. षटक क्रमांक 3चा खेळ आता संपलेला आहे. धावसंख्या आहे 42 धावा आणि सर्वाधिक धावा जर कोणत्या षटकामध्ये आल्या ना, तर येल्लो बॉलच्या षटकामध्ये सर्वाधिक धावा आल्या. आणि ज्याची चर्चा होती ती चर्चा आपण पाहिली. 20 धावा तब्बल आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. अगोदर ज्यावेळेस येल्लो बॉलची घोषणा झाली त्यावेळेस खेळाडूंमध्ये चर्चा हीच होती की हा जो बॉल आहे ना, तो चांगल्या प्रकारे ट्रॅव्हल होतो, हा बॉल जास्त उसळी घेतो, त्यामुळे या बॉलवरती धावा जास्तीच्या बनण्याची शक्यता आहे. प्रत्येक टीमला या ओव्हरमध्ये टार्गेट करावंच लागेल. आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर मग टायटन्सने या ओव्हरला टार्गेट केलं. धावसंख्या 42, 0 गडी बाद. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. आता षटक क्रमांक 4ला होईल सुरुवात. ओव्हर नंबर पुन्हा एकदा जयेश दळवी यांना आणलेला आहे, ज्यांनी या अगोदर षटक क्रमांक 2 मध्ये येताना आपण त्यांना पाहिलं होतं. कमीत कमी तुम्ही 4 गोलंदाज वापरू शकता, 5 तुम्ही वापरू शकता, परंतु कमीत कमी 4. एक खेळाडू दुहेरी षटक हाताळू शकतो. आक्रमण केलंय. हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची कहाणी. अभि शिंदे यांचा फटका आहे तुफानी आणि याच नावाची मैदानाच्या आतमध्ये आली आहे. या ओव्हरमध्ये सुनामी. पिंपरी गावचे अभि शिंदे यांचा हेलिकॉप्टर स्ट्रोक सीमारेषा पलीकडे. हेलिकॉप्टरचं उड्डाण सरळ 6 धावेंसाठी.
आबी शिंदे यांचा टान जर तुम्ही पाहिला अंडरआर्म क्रिकेटमध्ये याच प्रकारचा असतो, ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील त्याच प्रकारे उभे राहतात बॅटिंग करताना. परंतु एका बाजूला जयेश दळवी एक भेदक गोलंदाज आहेत आणि ती भेदकता त्यांना आता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. पहिला बॉल महागडा टाकलाय, परंतु अजूनही 5 बॉल बाकी आहेत. आपटलाय बॉल उजव्या स्टीच्या बाहेर, परंतु हा डॉट आलाय. म्हणजे कुठेतरी वाईट लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जयेश दळवी करतात आणि त्या प्रयत्नांना आता यश मिळालं. मोकळा श्वास घेतला असेल, कारण ज्या प्रकारे या अगोदर त्यांनी मोठा फटका खर्च केला होता, हा बॉल चांगला टाकलेला आहे. त्याच्या अशाच प्रकारची धारदार गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकर एंडला आबी शिंदे बॅटिंगमध्ये. फटका फसला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? आले आणि कॅच पकडली आहे. पहिल्या विकेटचं पतन पिंपरी गावचे आबी शिंदे माघारी आणि टीम तन्मय टायटन्स या टीमला धक्का क्रमांक पहिला लागलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये संस्कारांनी चांगला कॅच पकडला. कॅच त्यांनी तो पूर्ण केला, कारण फटका फसला होता, बॉल फिरता होता, परंतु असाही बॉल त्यांनी चांगल्या प्रकारे पकडला. 14 बॉलमध्ये आबी शिंदे यांनी 22 धाबांचं योगदान टीम तन्मय टायटन्स या टीमला दिलं. त्याच्यामध्ये 3 षटकार हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं आणि 157चा त्यांचा स्ट्राईक रेट राहिला संपूर्ण या बॅटिंग करताना या डावामध्ये. मैदानाच्या आतमध्ये लिगाडवाडीचे अमर चिकणे बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. एका बाजूला आबी शिंदे आणि राहुल धनावडे यांनी टीम तन्मय टायटन्सला सुरुवात चांगली करून दिली. 48 वरती एक पहिलं सुयश मिळालं. अखेरकार श्रीदत्त फायटर्स या टीमला 4थ्या ओव्हरची वाट बघावी लागली आणि 4थ्या ओव्हरमध्ये पहिली विकेट टीम श्रीदत्त फायटर्स या टीमला मिळाली. बॉलर तयार जयेश दळवी. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल आणि चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलच्या पाठीमागे अमर चिकणे यांनी खेळलं, कारण राहुल धनावडे यांना चांगला सूर गवसलेला आहे. त्यांची बॅट तडपली आहे. जशा 4 ओव्हर समाप्त होतील तसं मात्र पुढच्या मॅचच्या टॉससाठी संघनायकांना मुख्य व्यासपीठावरती यावं लागेल. शिवश्री 11 आणि इनर वॉरियर्स आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा. आपला टॉस इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी केला जाईल, याची आपण दक्षता घ्या. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. जयेश दळवी पुन्हा तयार. फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. राहुल धनावडे यांच्या या फटक्याची झलक आणि आता वाढतंय तन्मय टायटन्स या टीमचं धावफलक. बॉल सीमा पार, षटकार. राहुल धनावडे यांनी काय खेळ केलाय मैदानाच्या आतमध्ये. संयमाची बॅटिंग केली, आक्रमण केलेलं आहे. सुरुवातीला जे अडकळत खेळत होते त्यांनीच आता आक्रमण केलेलं आहे. येल्लो बॉलवरती आपण त्यांचा खेळ पाहिला. त्यानंतर याही ओव्हरमध्ये राहुल धनावडे यांचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला जयेश दळवी यांना प्रयत्नांची आज पराकाष्ठा करावी लागेल. या ओव्हरमध्ये संघाला त्यांनी पहिलं सुयश प्राप्त करून दिलेलं आहे, परंतु उर्वरित काही बॉल चांगले टाकावे लागतील. शेवटच्या काही बॉलचा काही शिल्लक सोडून दिलाय बॉल. फलंदाजांनी नजर रोखून धरली. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलची घोषणा केलेली आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. दिशाहीन बॉल होता, त्यामुळे दिशेला फार मोठं महत्व आहे. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट, दिशा दिली आहे. फक्त एका हाताने हा स्ट्रोक खेळला, म्हणजे अंगावरती येणारा बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. षटक क्रमांक आता 4चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम तन्मय टायटन्स या टीमने बनवलेले आहेत धावा 57, एक गडी बाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. शिवश्री 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये एनर वॉरियर्स यानंतरची मॅच आपली आहे. आपण रिपोर्टिंग करा. शिवश्री 11 दत्ता दादा पवार, नितीन दादा पवार यांच्या मालकीचा असणारा संघ आणि एनर वॉरियर्स नितीन दादा चिकणे आणि राजेंद्र दादा चिकणे यांच्या मालकीचा असणारा संघ. या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये पुढील सामना होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा. जसा हा डाव संपेल तसा आपला टॉस केला जाईल. जे प्रेक्षक आम्हाला पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत, जे प्रेक्षक या मैदानापर्यंत ही स्पर्धा बघण्यासाठी आलेले आहेत, त्याही क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत आपण करूया. आता निजरे गावचा संस्कार शेडगे ओव्हर नंबर 5 साठी गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतो. एका बाजूला अमर चिकणे, एका बाजूला राहुल धनावडे. शेवटचे 6 बॉल.
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, कमी गतीचा असणारा बॉल डिक्लेअर धाबरीसाठी चाललेला आहे. आणि संस्कार शेडगे यांनी जो पहिला बॉल टाकला ना त्याच्या पाठीमागे गती तितकीशी नव्हती, परंतु टप्पा चांगला होता आणि हाच टप्पा फलंदाज अमर चिकणे यांना प्रभावित करून गेला. एक सिंगल धाव आलेली आहे. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीगचा हा रणसंग्राम या ठिकाणी सुरू झालेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केल्याने स्ट्राईक वरती कुणाला आणले तर राहुल धनावडे, ज्यांनी चांगला खेळ केला मैदानाच्या आतमध्ये. राहुल धनावडे बॅटिंग करताना वैयक्तिक 27 धावांचा खेळ केलाय. 90 बॉल त्यांनी खेळलेले आहेत आणि षटकार मारलेले आहेत तब्बल 4. तीन षटकार जर लागोपाठचे राहुल धनावडे यांनी मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे किशोर चिकणे आबा यांच्या वतीने. 3 बॉल आता राहिलेले आहेत. आणि एका बाजूला संस्कार शेडगे, पहा काय गोलंदाजी केली आहे. या गोलंदाजाकडे गती कमी आहे परंतु टप्पा चांगला आहे आणि हाच टप्पा फलंदाजांना प्रभावित करतोय आणि कुठेतरी हा टप्पा आता या डावामध्ये प्रभाव टाकतोय. बॉलर तयार, वळवलाय मैदानाच्या डाव्या बाजूला. बॉल मिड विकेट, सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी येतोय. एक दिलखेचसा फटका राहुल धनावडे यांच्या बॅटमधून. सरळ 6 धावेंसाठी बॉल गेलाय सीमा पार. राऊंड द विकेट आले होते संस्कार आणि त्यानंतर हा बॉल सरळ बॅटने आडव्या मैदानाच्या डाव्या बाजूला पाठवला 6 धावेंसाठी. धावसंख्या 65 वरती 1. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. चला टॉस साठी यानंतर अनाउन्समेंट केली जाणार नाही. टीम एनआर वॉरियर्स आणि टीम शिवश्री 11 या अगोदर आपल्याला 4 वेळा अनाउन्समेंट केलेलं आहे. आपण या आपला टॉस इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी होणार आहे. हा फटका आता निघालाय सी कॉर्नर, सीमा रेषेच्या पलीकडे. लागोपाठचा आणखीन एक मोठा ब्लास्ट. बॉल सीमा पार. राहुल धनावडे यांचा वार. मैदानाच्या आतमध्ये राहुल धनावडे या नावाचं वादळ आहे आणि त्या वादळाचा सपाटा पहा. हाय बॉल पाठवलाय, ताकदीचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर केलं आणि बॉल पाठवलाय सीमा पार. 71 वरती 1 आणि हा जर शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर निश्चित 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यामुळे या बॉलचं जे मोल आहे ना ते 500 रुपये आहे. संस्कार शेडगे यांना शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. सुरुवातीचे काही बॉल ज्यांनी चांगले टाकले, शेवटचे काही बॉल महागडे टाकलेले आहेत, परंतु शेवटचा बॉल काय दडलाय, आपटला. बॅकलिपचा योग्य वापर आणि कव्हर्सला मारलेला बॉल सीमा पार. षटकारासाठी चाललाय आणि अखेरकार या डावाची सांगता षटकाराने केलेली आहे. आणि प्रथम बॅटिंग करताना 77 बनवलेले आहेत. 78 धावांचं लक्ष्य आहे टीम श्री दत्त फायटर या टीम समोर. आपण करूया पुढील मॅचचा टॉस आणि टॉस आहे एनआर वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्ष शिवश्री 11. आपण टॉससाठी या. अजितदादा शेलारांना विनंती आहे की आपल्या शुभास आपण टॉस करत आहोत. आपण या आणि आपल्या शुभास आपण टॉस करूया. टीम शिवश्री 11 आणि एनआर वॉरियर्स आपला टॉस होता आहे. आपण या. नाणेफेकीचा आपला कौल केला जाईल. ऐका ना, हे ना इकडं बसले ना त्याच्या प्रॉब्लेम होणार नाही. टॉस सगळं सामना विकून देता येईल ना. इकडं हे बरोबर असतं नाही. कॅमेरा हे फक्त बॅटिंग आणि टॉस आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करत आहोत. दोन्ही संघांना या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस करूया. शिवश्री 11 आणि एनआर वॉरियर्स अशी लढत आहे आणि त्याचा टॉस आपण करूया. टीम एनआर वॉरियर्स नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे ना.
पियुष कदम नाणेफेकीच्या कौलचा आवाजाला आपण कॉइन स्पिन करूया. छापा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे तो छापा म्हणजे इनर वॉरियर्स. पियुष टॉस जिंकलेला आहे. छापा तुम्ही मागितला, छापा आलाय. काय घेताय? मी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावांपर्यंत 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. पियुष येणाऱ्या वॉरियर्स कडून खेळताय दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग. आपल्या भावना कशा आहेत? खूप छान वाटतंय आणि ओनर लोकांचा धन्यवाद. मला आयकॉन केलं, माझ्यावर भरोसा असताना. दत्त मी तुमच्याकडे येईन. तुम्ही संघ मालक आहात, तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताय, एक चांगले खेळाडू आहात. तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतला सर? आम्ही गोलंदाजी घेतली असते. परंतु आता बॅटिंग करायची आहे. किती धावांचं प्रलोभन ठेवताय? 50च्या वरतीच करू. 10-15 ठेवू. 15च्या आसपास. बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहे. संघ मालक आणि दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग तुम्ही खेळताय. तुमचा अभिप्राय कसा आहे पर्व क्रमांक 3चा? खूप छान नियोजन. असंच नियोजन कंटिन्यू पण करत राहा दरवर्षीप्रमाणे. अधिकचा वेळ घेणार नाही. इनर वॉरियर्स तुम्हाला आणि तुम्हालाही शुभेच्छा आहे. शिवश्री 11 मॅच साठी टॉस झालेला आहे आणि टॉस मध्ये इनर वॉरियर्स टीमने टॉस जिंकलाय. त्यांनी सांगितले पियुष कदम यांनी की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करतोय आणि शिवश्रीला बॅटिंगसाठी आमंत्रित करतोय. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. पुढील मॅचची बोलूया आपण आता जो अर्धा डाव बाकी आहे. चला टीम तन्मय टायटन्स मित्रांनो फिल्डिंग लावा आणि श्री दत्त फायटर्सला विनंती आहे की आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. बॅटिंगला उतरावंच नाही वाटतं. दोन्ही संघांना आपण या डाबासाठी शुभेच्छा देऊया. 78 धाबांचं लक्ष्य आहे. येणारे 30 बॉल. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. प्रारंभिक जोडीमध्ये 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. करंडी गावचे एक प्रतिभावंत ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. विजय चव्हाण. दुसऱ्या बाजूला बॅटिंगमध्ये महाते गावचे एक युवा आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल दळवी. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 1 मध्ये घरातघर गावचे ऑलराऊंडर खेळाडू. गोलंदाजी मार्गवरती आकाश सुर्वे. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 1 मध्ये आलेले आहेत. मॅचचा सुरुवात मैदानाच्या आतमध्ये तुंबड युद्ध रंगणार यात मात्र शंका नाहीये, कारण एका बाजूला श्रीदत्त फायटर्स या टीमकडे बॅटिंग लाईनअपही चांगली आहे, परंतु एका बाजूला तन्मय टायटन्स याही टीमकडे गोलंदाजीचा क्रम चांगला आहे. म्हणजे एक चांगलं बॅटल, एक चांगला संघर्ष या मॅचमध्ये क्रीडाप्रेमींना पाहायला मिळेल. परंतु प्रत्यक्षात काय दडलंय दुसऱ्या डावामध्ये, कोण पहिला विजय प्रस्थापित करेल? पहिला बॉल प्रगती पथावरती येतोय. गोलंदाजी मार्गवरतून आकाश सुर्वे. चला मित्रांनो, वेळ आपण घेऊ नका. स्ट्रायकर एंडला बॅटिंगमध्ये करंडी गावचे विजय चव्हाण. पहिलाच बॉल त्याच्यावरती केले आक्रमण, पाण्याला म्हणतात द्रव्य, आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय विजय चव्हाण यांनी भव्य. बॉल सीमा पार येतोय पहिल्याच बॉलवरती, धमाकेदार षटकार आणि बॉल पाठवलाय सीमा पार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय या डावातले आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या खेळाडूच्या बॅटिंगची लकब आहे आणि अशाच खेळासाठी विजय चव्हाण ओळखले जातात. पहिल्या बॉलपासून आक्रमण, आणि ते आक्रमण आकाश सुर्वे यांच्यावरती केलंय. कमी गतीचा बॉल आणि त्याला दिशा देताना बॉल चाललाय डिक्लिअर झोन मध्ये की एक धाव धावून काढली जाईल, प्रत्यक्षात पाहणी केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केलाय. पंच काय सांगतील? त्या बॉलच्या पाठीमागे
एक सिंगल धाब आहे असं पंच या ठिकाणी सांगतायत. एकच धाब या बॉलच्या पाठीमागे स्कोअर बोर्ड मध्ये जोडूया. हा दुसरा बॉल जो प्रभावशाली होता कमी गतीचा टाकला, बॉलचा वेग पूर्णपणे काढून घेतला. घरात घरच्या आकाश सुर्वे यांनी. स्ट्रायकर एंडला आपण चर्चा करतोय विजय चव्हाण. 1992 साली मार्क ग्रेडबीच यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा पहिला षटकार मारला होता. बॅटचा चेहरा फक्त बॉलला दाखवला. एक सिंगल धाब या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करताना आपल्या शरीराची काळजी घेणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. चिखल आहे, गवत आहे, पायाखाली पाणी आहे, त्याच्यामुळे तुम्ही घसरणार नाही, त्याची आपण दक्षता घ्या. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे, त्यामुळे आपल्या शरीराला कोणती दुखापत होणार नाही याची काळजी स्वतः आपल्यालाच घ्यावी लागेल. कमी गतीचा बॉलने गॅप शोधलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे बॉलचा पाठमोरा करतायत. वेग थोडीशी खराब झाली, त्याचा मोबदला लगेचच टीम श्रीदत्त फायटर्स या टीमला मिळालेला आहे. श्रीदत्त फायटर या टीमने ईट का जवाब पत्थरने दिलेला आहे, कारण पहिल्या बॉलपासून आक्रमण केलेलं आहे, परंतु या बॉलच्या पाठीमागे काहीच जबाब मिळालेला आहे. आकाश सुर्वे यांनी आता जोमाने कमबॅक केलेला आहे. कमी गतीचे जे आकाश सुर्वे यांचे जे बॉल आहेत ना, त्या बॉलने या पहिल्या षटकामध्ये आता काहीसा प्रभाव टाकलाय खरा, परंतु एका बाजूला बॅटिंगमध्ये साहिल दळवी. फुल टॉस बॉल, लांबी पाहावी लागेल आणि अखेरकार बॉल चाललाय. आणि हा षटकार आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. धावसंख्या वाढवणारा षटकार साहिल दळवी यांच्या बॅटमधून आलेला आहे. दोन्ही बाजूने आक्रमण. भाई अब ये भी कहा पीछे रहने वाले. आई बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. ज्यावेळेस तन्मय टायटन्स या टीमने बॅटिंग केली होती ना, पहिल्या षटकामध्ये 12 कुठल्या होत्या आणि त्याचं प्रत्युत्तर देताना आतापर्यंत टीम श्रीदत्त फायटर्स या टीमने कुठलेल्या आहेत धावा 16. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आहे. घरात घर गावचे आकाश सुर्वे गोलंदाजी मार्गवरून पुन्हा निघालेले आहेत. कमी गतीचा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. 16 वरती 0. 78 धावांचा पाठलाग करताना आता 24 बॉल 62 धावांची गरज आहे. चला घाई करा, दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आयोजन समितीला काय देऊ शकता तर तो तुमचा अमूल्य वेळ आहे आणि याची अपेक्षा आपण खेळाडूंकडून करूया. ओव्हर नंबर आता 2ला सुरुवात होईल. पहिल्या षटकामध्ये टीम तन्मय टायटन्स या टीमने तब्बल 16 खर्च केलेले आहेत. 24 बॉल 62ची अजूनही गरज आहे. ओव्हर नंबर 2ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती आता केलाय बदल आणि षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवरती ऋतुराज चिकणे लिगाडवाडी गावचे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. बॅटिंगमध्ये विजय चव्हाण आहेत, यांनी पहिल्या बॉलपासून आक्रमण केले. चोपटीला साहिल दळवी. आपटलेला बॉल आणि हा नो बॉल आहे. ऋतुराज चिकणे यांचा हा बॉल त्यांना पुन्हा टाकावा लागेल. फार बॉल पाठी ओढला आणि त्यानंतर पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे. फ्रंट फुट नो बॉल, 1 फ्रॉम दी ओव्हर असे पंचांनी आता ऋतुराज चिकणे यांना सांगितलेलं आहे. म्हणजे हा बॉल जो आहे ना तो फ्रीटचा आहे. फलंदाजांना मोठा फटका खेळण्याच्या आता गोलंदाजांना जावं लागेल अग्नी दिव्यातून. पुन्हा एकदा हा बॉल हाताळला जाईल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. त्यानंतरची मॅच शिवश्री 11 एनआर वॉरियर्स अशी होणार आहे. टॉस झालेला आहे. एनआर वॉरियर्स या टीमने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शिवश्री 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. अशी नाणेफेकीच्या कौलची पुढच्या मॅचची माहिती आहे. आक्रमण केलं 8व्या बॅटने, लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का, परंतु अखेरकार बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ होईल फरार 4 धावेंसाठी. नशिबाज बलवत्तर आहे आणि विजय चव्हाण यांचा जो फटका फसला होता ना तो बॉल चाललाय सरळ 4 धावेंसाठी सीमारेषा पलीकडे.
निश्चित पाठीराख्यांनी श्वास रोखून धरला असेल, कारण ही ती महत्वाची विकेट होती. कारण ज्या प्रकारे अडवण्याचा प्रयत्न प्रेक्षकांनी या बॉलला केला तो प्रयत्न फसला आणि अखेरकार बॉल सीमारेषा पलीकडे. फ्रीडच्या बॉलचा घेतलाय समाचार. पुन्हा एकदा ऋतुराज चिकणे गोलंदाजी मार्कवरती तयार होतील. आज त्यांना आपल्या आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंगमध्ये विजय चव्हाण यांनी चांगला खेळ आतापर्यंत केलेला आहे. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये. विजय चव्हाण यांनी गरकन गिरकी घेतली, परंतु बॉलला भिरकावता आलं नाही आणि बॉलने अंगाचा वेध घेतला आणि सरळ बॉल डिक्लेअर झोन मध्ये मार्गस्थ झाला एका धावेसाठी. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती दक्षिण झावली रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चा हा दैदिप्यमान थरार. हाय फटका, हवेत उभा राहिलाय बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? परंतु अखेरकार 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती दरी आणि याच दरीतून बॉल चालला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी पार केली आहे. सरळ 4 धावेंसाठी. या बॉलवरती चौकार आलाय. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा दुडगूस घातलाय विजय चव्हाण यांनी. जो खेळ राहुल धनावडे यांनी केला ना, त्या खेळाचं प्रतिउत्तर आता विजय चव्हाण मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. याही बॉलवरती फटका मोठा नाही होणार. आता टीम श्रीदत्त फायटर्स या टीमला धावांचा तोठा. बॉल सीमा पार चाललाय. सरळ 7 धावांसाठी. काय फटका होता. टप्पा पडल्यानंतर ताकदीचा योग्य वापर करत समोरच्या बाजूला ओव्हर दी बॉलर हेड खेळलेला एक लाल जवाब, मन हरकून टाकणारा फटका विजय चव्हाण यांच्या बॅटमधून आलेला आहे. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. बॉलने घेतला होता बॅटचा किनारा, मिळाला भाग्याचा सहारा. बालंबाल बचावलेले आहेत विजय चव्हाण. कोणतीही धाव बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. 32 धावा 0 गडी बाद. षटक क्रमांक 2 ऋतुराज चिकणे गोलंदाजी मार्गवरती पुन्हा तयार होत आहेत. या ओव्हरमध्ये काही नकारात्मक बॉल, काही महागडे बॉल त्यांनी टाकलेले आहेत, काही बॉल चांगले. 8व्या बॅटने या बॉलवरती केलाय प्रहार. पूल केलाय आणि पूल होतोय सक्सेसफुल. बॉल सीमारेषा पलीकडे गुल. सरळ 7 धावेंसाठी फ्लॅट षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग. स्ट्रायकरला बॅटिंग करताना साहिल दळवी. 38 धावा झालेल्या आहेत. आता इथून पुढे 18 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. म्हणजे इथून पुढे येल्लो बॉलचं षटक असणार आहे. 38 आतापर्यंत बनवलेले आहेत. येल्लो बॉलने आता हे षटक हाताळलं जाईल, म्हणजे पिवळ्या बॉलने हे षटक हाताळलं जाईल. एक वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. 3रं षटक हे थोडंसं वेगळं आहे, कारण या षटकामध्ये टीम तन्मय टायटन्सने धावा 20 कुठल्या होत्या. आता श्रीदत्त फायटर्स हा संघ किती धावा कुठणार हे पाहावं लागेल. काय दडलंय या 6 बॉलच्या पाठीमागे. ज्यांनी स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे ते कुसुंबी गावचे सचिन मोरे मामा यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. कुसुंबी गावचे एक भेदक गोलंदाज आहेत आणि त्यांना विनंती की या आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3 ला आपली सुरुवात गोलंदाजी मार्कवरती. बॉल ऑन साईडला सीमा रेषेच्या दिशेने निघाला.
आणि विकेटचं होतंय ते पतन. साहिल दळवी येतील माघारी. राहुल धनावडे कॅच कोणी पकडली? न्यू बॅट्समन कोण गेला? कॅच कोणी पकडली विचार. जयेश कळली ना. एका बाजूला पहिल्या विकेटचं पतन झालंय. टीम तन्मय टायटन्सच्या टीमला पहिलं सुयश मिळालंय. बॉलर तयार. आठव्या बॅटने फटका खेळलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जयेश दळवी आलेले आहेत. मातेगावचे ऑलराऊंडर खेळाडू. आणि आज चांगला खेळ करावा लागेल. जयेश दळवी यांनी गोलंदाजी चांगली केली होती, परंतु आज बॅटिंग चांगली करावी लागेल. परंतु एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकला आहे. करंडी गावच्या विजय चव्हाण यांनी. धावसंख्या 39, एक गडी बाद. षटक क्रमांक 3 हे येल्लो बॉलने हाताळलं जात आहे. बॉलर तयार. कमी गतीचा बॉल सोडून दिलाय. पंच सांगतील की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन आहे. एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. 78 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना प्रत्युत्तर दिलंय श्री दत्त फायटर्सच्या टीमने 40 धावांचं. फटका निघालाय सीमा रेषेच्या दिशेने आणि अखेरकार मुख्य व्यासपीठाच्या वरतून बॉल सीमा रेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास, तब तूने रचा एक बडा इतिहास. आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विजय चव्हाण तेच करतात. आक्रमण केलंय आणि आज त्यांना स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. 46 वरती 1 ही फार महत्वाची विकेट तन्मय टायटन्ससाठी. या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. रणनीती आखाव्या लागतील. प्लॅनिंग करावं लागेल. पायांचा वापर केला. 8व्या बॅटने आज स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत आले बॉलचा पाठमोरा केला. बॉलची फेकी केली. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. विजय चव्हाण आज चांगला खेळ केलाय. बॅटिंग करताना तब्बल 37 धावांवरती खेळतायत. म्हणजे निश्चित त्यांना अर्धशतकाची चाहूल लागली असेल. पहिलं अर्धशतक कोणत्या गावाकडून येणार याची चर्चा आता सुरू झाली असेल. बॉलर तयार. वेळेची अचूकता साधता आली नाही. बॉल निघाला टिकलेल्या झोनमध्ये. वैयक्तिक 38 धावांचा झुंजार खेळ मैदानाच्या आतमध्ये विजय चव्हाण यांनी केलेला आहे. हे षटक जर तुम्ही पाहिलं ना, कभी खुशी कभी गम वाला राहिलेलं आहे. कधी धावा, कधी डॉट बॉल, कधी सिंगल धावा. म्हणजे अशा प्रकारचं, कधी दुहेरी धाव, म्हणजे अशा प्रकारचं असलेले षटक. षटक क्रमांक 3. शेवटचे काही बॉल शिल्लक. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावरून गोलंदाज पुन्हा तयार होतील. राहुल धनावडे ज्यांनी बॅटिंगमध्ये खेळ चांगला केला, चमक चांगली दाखवली. आज गोलंदाजीमध्ये आपली धमक दाखवावी लागेल. परंतु 8व्या बॅटने जो फटका खेळला लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? डीप स्क्वेअर लेगचे पाण्यातून मार्ग काढला. क्षेत्ररक्षक आंबर चिकणे होते, परंतु बॉलपर्यंत पोहोचू शकले नाही. काही धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. 1च धावा बॉलच्या पाठीमागे मिळते. षटक क्रमांक आता 3चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस 78 धावांचा पाठलाग करताना 50 धावा आलेल्या आहेत. म्हणजे इथून पुढे आता बनवायच्या आहेत धावा 28 आणि येणारे बॉल आहेत शिल्लक 12 बॉल 28 धावांची इथून पुढे गरज आहे. म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे 14ची सरासरी टीम श्री दत्त फायटर्सच्या टीमला ठेवायची आहे. तर एका बाजूला 14 पेक्षा कमी धावा तन्मय टायटन्सच्या टीमला द्यायच्या आहेत. 12 बॉल 28 धावांची गरज या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. परिंदे को मंजिल मिलेगी, पहिले भी उसके पंख बोलते हैं. अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते. आणि आज हुनर बोलणं फार महत्वाचं आहे. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 1 मिनिटाचा वेळ दोन्ही संघांकडे आहे. स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहे. ड्रिंक्स ब्रेक आहे. धोरणात्मक वेळ प्रदान केलेली आहे. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून. चला आता वेळ समाप्त होत आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की सामना सुरू करा. 12-28चा थरार मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच मॅच मध्ये आता जो संघर्ष आपण पाहत आहोत ना, तो शेवटच्या बॉल पर्यंत जाणार आहे. कारण दोन्ही संघ
शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीत हे निश्चित आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये या 2 ओव्हरमध्ये चांगला खेळ करावा लागेल. पाठीमागे काय घडलं याचा विचार आता टीम तन्मय टायटन्सच्या टीमला करून चालणार नाही. पुढच्या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी कशा प्रकारे करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु एका बाजूला या मॅच मध्ये बॅटिंगमध्ये कशा प्रकारे सातत्य ठेवता येईल याचा प्रयत्न या जोडीला करावा लागेल. ओव्हर नंबर 4 गोलंदाजी मार्कवरती अभि शिंदे. पिंपरी गावाचा पर्याय निवडलाय अभि शिंदे. बॅटिंगमध्ये चांगला खेळ केला, सुरुवात चांगली करून दिली. परंतु आता गरज आहे चांगल्या गोलंदाजीची टीम तन्मय टायटन्सच्या टीमला. बॉलर तयार. सोडून दिलेला बॉल पंचांनी सांगितलं की नो बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल अभि शिंदे यांना. म्हणजे यानंतरचा बॉल प्री हिटचा आहे. हा बॉल सोडून दिलाय आणि पंच काय सांगतील? नो आहे आणि या नो बॉलची +1 अशा 2 धावा जोडूया. म्हणजे याचा विचार तन्मय टायटन्सला करावा लागेल. ही वेळ धावा वाटण्याची नाहीये, तर ही वेळ धावा वाचवण्याची आहे. बॉलर तयार. अभि शिंदे. त्या बॉलला फक्त दिशा दिली आहे. अभि शिंदे यांच्याकडे गती कमी आहे, परंतु त्यांना टप्प्यावरती ताबा चांगला ठेवावा लागेल. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा निश्चित मिळतील. अभि शिंदे क्षेत्ररक्षणाची विवरचना थोडीशी बदलत आहेत आणि हो त्यांना रणनीती आखाव्याच लागतील, कारण ही ती वेळ आहे जिथे मॅचला कलाटणी द्यायची आहे. परंतु एका बाजूला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसली आहे. ही जमेची बाजू आहे श्रीरत्न फायटर्स या टीमसाठी. षटक क्रमांक 4च्या अजूनही काही बॉल शिल्लक. कमी गतीचा हाई बॉल आहे. पाठीमागच्या बाजूला एक सिंगल धाव प्राप्त होईल आणि नेहमीच क्रिकेटमध्ये कमी गतीच्या बॉलचा बोलबाला हा राहिलेला आहे. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं होतं कमी गतीचे बॉल चांगल्या प्रकारे हाताळले गेले होते आणि याही डावामध्ये कमी गतीचे बॉल चांगल्या प्रकारे आता अभि शिंदे हाताळत आहेत आणि त्याचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय विजय चव्हाण 43 वरती बॅटिंग करत आहेत. 18 बॉल त्यांनी खेळलेले आहेत. 4 षटकार आणि 2 चौकार. परंतु हा बॉल प्रभावशाली होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट आलेला आहे. कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. आता अभि शिंदे यांनी आता आपली चमक धमक दाखवायला सुरुवात केलेली आहे. हा बॉल डॉट टाकलाय, त्यामुळे याचा रेशिओ तर वाढवावा लागेल. परंतु एका बाजूला या ओव्हरमध्ये मोठे फटके आता आलेले नाहीयेत, याचा विचार करावा लागेल टीम श्रीदत्त फायटर्स या टीमला. अभि शिंदे पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकर एंडला बॅटिंगमध्ये विजय चव्हाण आणि हा जो बॉल आहे वाईट +1 अशा 2 धावा. निश्चित डॉट बॉल येत आहेत, परंतु याही गोष्टी टाळाव्या लागतील. धावसंख्या 58. 1 गडी बाद, म्हणजे इथून पुढे बनवायचे आहेत धावा 20 आणि येणारे बॉल 9 बॉल 20. समीकरण आता हळूहळू कमी होत आहे. तन्मय टायटन्स या टीमला विचार करावा लागेल. ज्यावेळेस टीम तन्मय टायटन्सने 77 मारल्या ना, त्यावेळेस निश्चित वाटलं होतं की हा जो स्कोर आहे ना तो फायटिंग आहे, आव्हानात्मक आहे. परंतु आता त्या प्रकारे फाईट मैदानाच्या आत करावी लागेल टीम तन्मय टायटन्स या टीमला. बॉलर तयार. आडव्या बॅटने फटका खेळलाय. लांबी पाहावी लागेल आणि सीमारेषेलगत कॅच पकडण्याचा यशस्वी प्रयत्न झालाय. काय एफर्ट्स आहेत, स्वतःला झोकून दिलं आणि अखेरकार ही महत्वाची कॅच पकडली. करंडी गावचे आता विजय चव्हाण येत आहेत माघारी. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या 43 धावांच्या झुंजार खेळीसाठी. 43 धावांचं योगदान दिलं श्री दत्त फायटर्स या टीमला आणि एक चांगला झेल सीमारेषेलगत पकडला गेलाय. विकेटचं होतंय पतन. विजय चव्हाण माघारी.
वीस बॉल आणि 43 धावांचा झुंजार खेळ विजय चव्हाण यांनी केला. त्याच्यामध्ये 4 षटकार आणि 2 चौकार होते. हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मोहाड गावचे सूरज धनावडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती क्षमता आहे. सूरज धनावडे यांच्याकडे मोठे फटके खेळू शकतात, परंतु एका बाजूला तन्मय टायटन्सने मोकळा श्वास घेतला. कारण विजय चव्हाण हे आउट होऊन माघारी आले. चांगला खेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केला होता, परंतु शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबू शकले नाही. अभिष शिंदे यांनी चांगली गोलंदाजी केली, किंबहुना ही विकेट फार महत्वाची होती. हाय बॉल ऑन साईडला खेळलाय, याच्यावरती आता काय आहे. आणि अखेरकार याही बॉलच्या फटक्याची लांबी कमी पडली आणि फलंदाज सूरज धनावडे यांना यावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक लागलाय दुसरा याच ओव्हरमध्ये, परंतु डावाचा विचार केला तर तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय. हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती असेल. अभिष शिंदे गोलंदाजी मार्कवरती तयार होतील. आता चाहूल लागली असेल त्यांना हॅट्रिकची आणि पिंपरी गावाकडून पहिली हॅट्रिक येईल का. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वेदांत वेंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये आलेले आहेत. कुसुंबी गावचे हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती आहे. आपण ज्या ज्या वेळेस या शब्दाबद्दल चर्चा करतो ना की या शब्दाचा उगम हा क्रिकेटमधूनच झाला. 1858 साली एच. एस. स्टीव्हन्सन यांनी अशा प्रकारची ट्रिक पहिल्यांदा केली आणि त्यांच्या ट्रिकसाठी काही मंडळींनी फंड जमा केला आणि त्या फंडातून एक हाट विकत आणली आणि ट्रिक या शब्दासोबत हाट हा शब्द जोडला गेला आणि प्रघात पडला. मित्रांनो, तो म्हणजे हॅट्रिकचा. जीवन असो किंवा क्रिकेट, एकसारख्या 3 गोष्टी जर लागोपाठ झाल्या ना तर आपण त्याला हॅट्रिक म्हणतो. आणि तोच बॉल प्रगतीपथावरती अभिष शिंदे यांचा. समोरच्या बाजूला हाच बॉल खेळण्यासाठी कुसुंबी गावचे वेदांत शिंदे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील. फ्री हिटचा माफ करा, हॅट्रिकचा बॉल आणि पकडले कॅच. पहिली हॅट्रिक दक्षिण सावली रबर बॉल प्रीमियर लीगची पिंपरी गावाकडून आली आणि खेळाडूचं नाव आहे अभिष शिंदे. 3 बॉल 3 विकेट आणि श्रीदत्त फायटर्सच्या टीमला बॅकफूटवरती ढकलून दिलंय. आणि पुन्हा एकदा बॉलच्या खाली अमर चिकने लिगाडवाडीचे खेळाडू आले आणि पकडली कॅच. पहिली हॅट्रिक या स्पर्धेची पिंपरी गावाकडून आली आणि खेळाडूचं नाव आहे अभिष शिंदे. काय गोलंदाजी केली आहे. करेक्शन करूया, कॅच मध्ये राहुल धनावडे यांनी हा कॅच पूर्ण केलेला आहे. परंतु एका बाजूला आता समीकरण बदललंय का तर हो बदललेलं आहे. आता इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत. सहा बॉल आणि 20 धावांची गरज आहे. अभिष शिंदे यांनी या मॅचला कलाटणीच देऊन टाकली. 3 षटकांचा खेळ जर तुम्ही पाहिला असेल ना तर या मॅचवरची पकड जर कोणाची मजबूत होती ना तर ती मजबूत होती श्रीदत्त फायटर्स या टीमची. कारण विजय चव्हाण सारखे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होते. वैयक्तिक 43 धावांवरती ते खेळत होते. त्याचबरोबर नितीनदादा चिकने यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे स्वागत आहे. प्रज्ञा शिलार यांचं या ठिकाणी आगमन आहे. मी मराठी सेवाभावी संस्था आणि प्रदीप दादा शिलार यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. 6 बॉल 20चा थरार मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि शेवटच्या 6 बॉलसाठी गोलंदाजी मार्कवरती राहुल धनावडे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये चक्रवर्ती शेटे आलेले आहेत. आपटलेला बॉल डिक्लेअर झोनमध्ये. 5 बॉल 19ची गरज. 4थ्या ओव्हरमध्ये मॅच थोडीशी लोड झाली श्रीदत्त फायटर्स या टीमसाठी. परंतु 3 ओव्हरचा प्रवास जर तुम्ही पाहिला असेल ना, या मॅचवरची पकड जर कोणाची मजबूत होती तर ते नाव होतं श्रीदत्त फायटर्स या टीमचं. परंतु त्यानंतर तन्मय टायटन्सने केलं जोमाने कमबॅक. अभिष शिंदे यांनी पूर्णपणे ओव्हर नंबर 4 मध्ये मॅचला कलाटणी देऊन टाकली. परंतु 5 बॉल 19 सामना संपलेला नाहीये. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न. संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत.
बॉलची फेकी केली जाईल आणि पंचांचं बोट आकाशाकडे. दुसरी धाव पूर्ण होणार नाही. चक्रवर्ती मैदानाच्या आतमध्ये गेले, चक्रवर्ती मैदानाच्या बाहेरही आले. एकच जागा बॉलच्या पाठीमागे मिळेल म्हणजे 4 बॉल 18ची गरज आहे. संचित दळवी यांचा एक चांगला फेक आणि त्यानंतर विकेटचं पतन झालेलं आहे. आता 4 बॉल 18ची गरज आहे. स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये जय जळवी क्षमता आहे. आज क्षमतेप्रमाणे खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये मंगेश इंगुळकर आलेले आहेत. स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. जय जळवी एक मोठी उमेद या मॅचची श्री दत्त फायटर्स या टीमसाठी आहे. आता बनवायच्या आहेत धावा 16. येणारे बॉल शिल्लक आहेत आता 3 बॉल 16ची गरज आहे या मॅच मध्ये. वो खेली क्या जिसमें जीत फिक्स है, अरे बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स है. त्याच खेळामध्ये मजा आहे ज्याच्यामध्ये हारण्याची भीती आहे. आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. मॅच जिवंत ठेवणारा श्री दत्त फायटरसाठी आलाय हा षटकार. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, अरे मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. जय जळवे यांच्या बॅटमधून अशा पल्लवीत ठेवणारा षटकार आलाय. या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या धावा 6. 2 बॉल आता 10ची या मॅच मध्ये गरज आहे. 2 बॉल 10 हे समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. तोलामोलाचे खेळाडू एकामेका समोर आहेत परंतु मॅच कोण फिनिश करेल. 2 बॉल 10चा थरार मैदानाच्या आतमध्ये. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला झुकावं लागतं. आणि आज आडव्या बॅटचा फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न फसलाय, दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा म्हणजे बनवायच्या आहेत धावा आता 8. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. 34 जर मिळाली 3 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत परंतु आता बनवायच्या आहेत धावा 7. 6 जरी आल्या तरी कंपल्सरी चेस हा लीग स्टेजला नियम आहे. सेमी फायनल आणि फायनल मध्ये सुपर ओव्हर आहे, याची आपण दक्षता घ्या. आता एका बॉलमध्ये 7ची गरज आहे. प्रेम गुंधळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. 1 बॉल आणि 7ची गरज आहे. मॅच बरोबरी सुटली. प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमला या ठिकाणी विजय घोषित केला जाईल कंपल्सरी चेस या नियमाप्रमाणे. परंतु 1 बॉल 7ची गरज आहे. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरला आहे त्यामुळे कधी काय घडेल याचा नेम नाही. अखेरकार बॉल हवेत खेळला आणि पकडली कॅच. विकेटचं पतन. धावसंख्येचा पाठलाग करणारा 7 धावा कमी पडलेल्या आहेत परंतु दोन्ही संघांनी खेळ चांगला केला. एका संघाने मॅच जिंकली परंतु एका संघाने मन जिंकली. असा संघर्षाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला. कॅच कुणी पकडली.